या योजनेच्या लाभार्थी बहिणींकडून कमेंटमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. बहिणींची यावर प्रतिक्रिया येत आहे की निवडणुकीच्या काळात जो उत्साह निधी वाटपात होता तो आता का दिसत नाही. निवडणूक असायचे तेव्हा मतदाता बहिणींची आठवण यायची आणि निवडणुकीच्या आदल्या दिवशी खात्यात पैसे जमा व्हायचे. पण आता सगळ्या प्रकारच्या निवडणूक संपल्या आहेत तर सरकारला बहिणींची आठवण येत नाही का? 2024 विधानसभा निवडणुकी वेळेस 2100 रुपये प्रति महिना देण्याचं वचन दिलं होतं आणि आता महिन्याचे 1500 वेळेवर येत नाहीत. म्हणजे हे सगळं बहिणीवरचं प्रेम निवडणुकीपुरतेच होते का? एकदा निवडून आलो आणि मग आम्हाला विसरून गेलो असं लाभार्थी बहिणींचं म्हणणं समोर येत आहे. त्या 1500 रुपयांचा आधार होता बहिणींना. काहींनी ते पैसे जमा करून त्यातून मोबाईल गाडी घेण्याचं स्वप्न पाहिलं होतं तर काहींचं रेशन पाणी त्यावर चालत होतं. एकीकडे सरकार टॅक्स लावलं महागाई तर वाढवत आहे पण लाभार्थींची रक्कम काही वेळेवर देत नाहीये. काही दिवसांपूर्वी तर बातमी आली होती की सरकार आता प्रत्येक 1 GB इंटरनेट मागे 1 रुपये टॅक्स लावण्याचा विचार करत आहे आणि त्यातून जवळपास 23,000 कोटींचा महसूल जमा होऊ शकतो. असं सगळ्या गोष्टीवर इतका कर लावत आहे आणि निधीही वेळेवर देत नाही तर मग सरकार या टॅक्सचं करत काय आहे असा प्रश्न लाभार्थी बहिणी विचारत आहेत. काही बहिणींची तर प्रतिक्रिया येत होती की पैसे भेटण्यासाठी आता मोर्चा काढावा काय. पण लाडक्या बहिणींनो, सध्या मोर्चा काढण्याची गरज नाही. 15 तारखेपर्यंत वाट पहा. सरकार प्रयत्न करेल की 2 किंवा 3 हप्त्याचे मिळून 3 किंवा 4,500 रुपयाचा निधी तुमच्या खात्यात यावा. पण जर 15 तारीख उलटून गेली आणि पैसे आले नाहीत तर मग यावर विचार करावा लागेल. पण उन्हातानात कसलाही मोर्चा काढण्याची गरज नाही. सध्या डिजिटल युग आहे त्यामुळे आपण डिजिटल पद्धतीने आपल्या हक्कासाठी आवाज उठवू शकता आणि प्रश्न विचारू शकता. ट्विटरवर महाराष्ट्र सरकार, महिला व बाल कल्याण विभाग, आदित्यताई तटकरे, देवेंद्रजी फडणवीस यांच्या ऑफिशियल हँडलला मेन्शन करून ट्विट करू शकता आणि आपला प्रश्न मांडू शकता. आणि आता तुम्हाला फक्त कमेंट पर्यंत राहून चालणार नाही तर तुम्ही स्वतःही माझ्याप्रमाणे आपला व्हिडिओ तयार करून आपलं मत मांडू शकता आणि सरकारला जागा करू शकता.